हॅलो नमस्कार. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तर आजची दिवसाची सुरुवात तर छान झाली. एक मिनी ब्लॉग तर अगोदरच टाकलेला होता. सकाळची थोडीशी गडबड घाई, नाश्ता वगैरे, जेवण वगैरे, बरंच काही कामं असतं आपल्याला. जेवण बनवायचं, घरातली सगळे कामं आवरून घ्यायची, ते सगळं करून मी नंतर माझ्या कामाला लागते. तर आता बघा, तुम्हाला तर कळालंच असेल की मी काय काम करते. इथं टेप गळ्यात दिसतोय म्हटल्यावर मी लेडीज टेलर आहे आणि मी घरूनच काम करते. आणि छोटं मोठं बिझनेस म्हणजेच आपला हे ब्लाऊज शिवायचा, ड्रेस शिवायचे, सेल करायचे आणि त्यातूनही मला माझ्या खर्चापुरतं होतं. चला, तर त्यात अजून बरंच काही तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि हा व्हिडिओ आत्ताच चालू केला आहे. सकाळचं सगळं आवरून झालं, मुलं शाळेत वगैरे गेले ना. आता जवळजवळ 1 वाजली आहे. अगोदर थोडासा रिलॅक्स केलं, सगळं कामं वगैरे आवरून झाल्याच्या नंतर, आणि मग स्टिच करायला घेतलेला आहे ब्लाऊज. आता मी मशीनवरती बसलेली आहे. इथं बघा काम चालू आहे माझं, दाखवते मी तुम्हाला. इथं बघा थोडासा ब्लाऊज जोडून झालेला आहे, अस्तर वगैरे. इथं एक थोडंसं सोडलं, फ्रंट साईड ती चालू आहे. आणि इथं ना मी सगळे ब्लाऊज आज सकाळी पहाटे उठून कट करून घेतले होते. आता हे शिवते ना, तर हा एक ब्लाऊज आहे ना, तो एक, आणि हा 2 प्लस हा 3 4 5 आणि हे बघा 6, असे 6 ब्लाऊज मी कट करून घेतलेत. आज बघू जेवढे होते तेवढे शिवून घेईल, बाकीचे उद्या शिवण. आणि काल शिवलेले ह्याच्यामध्ये आहेत ते पण हुक लावण्यासाठी पाठवून द्यायचे आहेत. ते माझ्या मैत्रिणीचे असतात, तर ती हुक लावून घेते. मी स्वतःचे ब्लाऊज जे कस्टमरचे असतात ना, माझ्या कस्टमरचे, ते मी स्वतः हुक लावते. किंवा मग तिच्याकडं मावशी आहेत ना हुक लावण्यासाठी, तर त्यांच्याकडं मी देते. कारण मलासुद्धा भरपूर सारी कामं असतात, घरातली, बाहेरची. आणि घरामध्ये सुद्धा सगळं मुलं यायच्या अगोदर मला हे करून घ्यायचं असतं, म्हणजे आवरून वगैरे घ्यायचं असतं. आणि आता इकडचं माझं सगळं बाकीचं आवरून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि मग किचनसुद्धा आवरून वगैरे झालं आहे. तर मग आवरलं होतं, तर म्हटलं बसून घ्यावं. तर मग आता हे ब्लाऊज वगैरे स्टिच करून अर्धा झाला आहे. तर आता ह्याच्यातले जेवढे ब्लाऊज मी करीन तेवढे तुम्हाला नक्कीच दाखवेल. आणि आजचं माझं हे आहे रुटीन. तर तुम्हाला दाखवते थोडं थोडं. आणि अजून काही गोष्टी तुम्हाला क्लिअर म्हणजे करायच्या आहेत. तर तुम्हाला हळूहळू व्हिडिओमध्ये नक्कीच कळेल की काय कसं काय काम वगैरे मी करते. तर मी फॅशन डिझायनरचं काम करते, त्याचं माझं एक दुसरं पण चॅनल आहे. आणि तिथं पण मी व्हिडिओज वगैरे टाकत असते, कटिंग स्टिचिंगचे आणि फॅशन डिझाईनवरती माहिती तिथं मी देत असते. आणि लवकर तिथं मी क्लासेससुद्धा सुरू करणार आहे. आणि बरेचसे कामं आहेत माझ्याकडं. पण इथं पाठीमागं दिसतात ना, ते सगळे ब्लाऊज शिवायचे आहेत. प्लस त्याच्या मागं ह्याच्या मशीनच्या खालीसुद्धा आहे. आता मी तुम्हाला नंतर दाखवते. तर बरेचसे कामं असतात ते. पण आता मी मध्यंतरी खूप जास्त म्हणजे हे केलं होतं, होल्डवर ठेवले होते कामं. कारण हे शिवलंच नव्हतं बरेचसे दिवस, आराम वगैरे केला होता, कारण इकडे तिकडे जाणं वगैरे. आणि खूप कामं, मग माझी पेंटिंग राहिली. आणि आता लवकरच नवरात्र सुरू होणार आहे. नवरात्र म्हटलं ना तर बायकांना नवीन साड्या लागतात, नवीन ब्लाऊज लागतात, आणि ते सगळे माझ्याकडे असतात. म्हणजे आमच्या एरियातले तरी ब्लाऊज सगळे, साड्या ब्लाऊज माझ्याकडेच असतात. कारण साड्यासुद्धा पिकोफॉल करते आणि ब्लाऊज स्टिच करून देते. प्लस नवीन नवीन ड्रेस वगैरे पण लागतात मुलींना घालण्यासाठी, तर ते सुद्धा माझ्याकडंच असतात. आणि शिवायला वगैरे तर साडींचे वगैरे नवीन नवीन ड्रेस शिवून देत असते मी आता लवकरच. तर त्याच्यानंतर परत 15 दिवसाचा गॅप येतो का नाही, 10-15 दिवसाचं केलं की दिवाळी पण येते, आणि दिवाळीचा सुद्धा खूप जास्त स्टॉक असतो. आणि मी ह्या वर्षी तरी मला वाटतं मी जास्त नाही घेणार काम, कारण मला ना माझी तब्येत थोडीशी खराब होती, त्यासाठी मी थोडंसं काम आहे ना आता कमीच करते. कारण शिलाई कामसुद्धा करणं सोपं नाही आहे. रात्रीचं जागून आपल्याला काम करावं लागतं, बघू शकता तुम्ही. तर मग मी पहिलं खूप जास्त जागून जागून काम करायची. तर आता मला एवढं होत नाही, म्हणजे होतं पण तरी पण मी करत नाही. कारण आपली तब्येतसुद्धा सगळ्यात जास्त महत्त्वाची असते. आपली तब्येत चांगली तरच सगळं चांगलं. कारण घर, मुलं पण सांभाळायचे असतात, तर त्यासाठी. तर आता मुलं तर गेलेत शाळेमध्ये, आता मी माझं काम कंटिन्यू करते. तर तुम्हाला पाहायचं असेल तर नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू करा. थोडाच व्हिडिओ आहे आणि थोडं थोडं शूट करून दाखवते. अगोदर हे सगळे ब्लाऊज मी स्टिच करून घेते, बघते की जितके होतील तितके, आणि जेवढे होतील तेवढे तुम्हाला मी संध्याकाळी ते दाखवते. आणि
आजचा होता माझा एवढाच व्लॉग. ह्याच्या पुढं पण थोडं थोडं शूट करून दाखवते तुम्हाला. आता व्लॉगिंग करायची जास्त मला सवय नाही आहे. माझं दुसरं चॅनल आहे, मी त्यामध्ये बोलते, पण फॅशन डिझाईनविषयी बोलायची मला जास्त सवय लागलेली आहे. व्लॉगिंग कशी करतात म्हणजे मी पाहते व्लॉगिंग बऱ्याच जणांची, तर ते व्हिडिओ शूट करताना बोलताना कसे बोलतात ते बघते, पण अजून एवढी प्रॅक्टिस नाही आहे आपल्याला, तर समजून घ्या नवीन असताल तर आता कंटिन्यू करूयाच आपण ब्लॉगिंग. तर चला आता आपण घेऊया पहिलं हे एवढे ब्लाऊज शिवून, मग बोलूया. आता दुपारची वेळ तर झाली, एवढं ब्लाऊज शिवून घेते, मग परत दुपारचं जेवण करायचं आहे मला. आता मी दुपारचं जेवण शक्यतो करत नाही, पण एवढ्यामध्ये करते कारण तब्येत खूप डाऊन झालेली आहे, तर करायलाच पाहिजे. आणि तर मग आता अगोदर एवढे ब्लाऊज शिवून घेते आणि मग पुढचं बघते. तर इथं बघा माझे ना जवळजवळ 4 ब्लाऊज शिवून झालेले होते आणि 6 वाजता 4 ब्लाऊज माझे पूर्ण स्टिच झालेले होते. आणि मी हे बघा पहिला एक दाखवला, हे दुसरा आणि हा तिसरा आणि खाली पण एक चौथा, असा 4 ब्लाऊज झाले होते. एकाच मापाचे 6 ब्लाऊज होते, त्यातले 4 झाले. आता उद्याच्याला 2 करेल आणि मग हे शिवून देते आता साईडला. आणि आता 6-7 वाजले होते, 6 वाजूस्तच झाले होते. त्यानंतर मुलं आले वगैरे, त्यांचं बघितलं, थोडासा अभ्यास वगैरे त्या चालू होता त्यांचा घेतला. आता जवळजवळ होता आला होता आणि मी आता आले होते किचनमध्ये. तर आता 7 वाजले होते, तर मी लगेच स्वयंपाकाला लागते 7च्या दरम्यान संध्याकाळी, संध्याकाळचं स्वयंपाक. तर भाकरी करून झालेली होती माझी. आणि इथं मी कांदा टॅमॅटो थोडंसं ठेवलेलं आहे भाजायला तव्यावरती. भाकरी इथं बनवून झाली ती चपाती भाकरी. आणि इथं आता अद्रक टाकते मी आणि लसूण पण टाकणार आहे. आणि हे सगळं आता भाजून घ्यायचं आहे आपल्याला, सोयाबीन बनवायची आहे त्यासाठी. तर मग इथं बघा सोयाबीन भाजण्यासाठी मी अद्रक लसूणसुद्धा त्याच्यातच भाजून घेते, कारण हे सगळं छान असं परतून भाजून घेतलं ना, तर मग कसं तेल टाकू तर मस्त असं त्याची पेस्ट बनवायची आणि मस्त हे करायचं. आता इथं कोथिंबीर ते सगळं असं निवडून ठेवत असते मी कधी पण स्वयंपाक बनवताना. माझा फक्त संध्याकाळचा अर्धा ते पाऊण तासात स्वयंपाक होऊन जातो, तर जास्त काही वेळ लागत नाही. नॉर्मल भाजी चपाती बनवायची असतील तर. आणि जर तुम्हालाच काही वेगळे पदार्थ बनवायचे असतील तर मग वेळ लागतो. तर इथं मग कोथिंबीर पण टाकली मी आता तव्यामध्ये, ती पण भाजून घेते. अजून थोडी टाकली. कोथिंबीरनी टेस्ट खूप छान येते भाजीला आणि मस्त लागते भाजी पण, आणि खूप छान आणि टेस्टी भाजी होते. तर इथं बघा सोयाबीन पण भिजली आहे. भाकरी बनवायच्या अगोदर सोयाबीन मी पाण्यात भिजायला टाकली होती. आणि जर पाण्यात भिजायला नाही टाकली तर मग डायरेक्ट उकळत्या पाण्यामध्ये आपण उकडून घ्यायची सोयाबीन, त्यावेळेस लगेच सॉफ्ट होते. पण काय होतं, मी ह्याच्यामध्ये पण भिजायला टाकली ना तर आपल्याला छान अशी पिळून घेता येते व्यवस्थित, पाणी त्यातलं सगळं बाहेर काढता येतं. मग त्यासाठी तर आता सगळं मसाला वगैरे वाटून घेतला आहे मी. आता कढई ठेवली, आता त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे मी, 1.5 चमचा तेल टाकलं. आता मी भाजी कशी बनवते ते तुम्हाला मी दाखवते. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर भाजी बनवून बघितली ना माझ्या पद्धतीने, तर एकदा नक्कीच ट्राय करा, खूप छान मस्त बनते. आता मी तेल तापलं होतं, लगेच जिरे टाकून घेतले त्यामध्ये. आणि इथं हे अद्रक लसूण आणि खोबरं याची पेस्ट बनवून ठेवते. शक्यतो अद्रक नाही टाकत जास्त, खोबरं आणि लसूण याची पेस्ट बनवून ठेवते फ्रीजमध्ये, कारण मग ते पण आपल्याला पटकन भाजी बनवायची असेल की उपयोगाला येते. आता जे काही सगळी पेस्ट आपण ही प्युरी बनवलेली होती ना, बारीक केलेली होती, कांदा लसूण अद्रक कोथिंबीर याची मिक्सरमध्ये, तर ती आपल्याला सगळी याच्यामध्ये टाकून घ्यायची, चांगली तेलामध्ये परतून घ्यायची. आणि ह्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकून ठेवायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये, नंतर आपल्याला टाकायला उपयोगी येईल ते पूर्ण हे करून घ्यायचं आपल्याला. इथं बघा असं मस्त एवढी व्यवस्थित अशी तेलामध्ये ना व्यवस्थित परतून घ्यायची अगोदर, सगळी व्यवस्थित अशी परतून घेतल्याच्या नंतर मसाले टाकायचे. तर इथं मी थोडासा काळा मसाला टाकला, हळद टाकली, थोडासा लाल तिखट टाकले, आणि आता घरगुती काळा मसालाच टाकते मी, वापरते. आणि इथं थोडासा मटन मसाला टाकला टेस्ट येण्यासाठी, कारण सोयाबीनला ना एकदम असं चिकन किंवा मटन मसाला टाकला ना तर तुम्ही तर चिकन आणि मटन मसाल्यासारखी टेस्ट येते ह्या भाजीला, तर खूप मस्त लागते. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. थोडासा टाकला आहे नॉर्मल, जास्त नाही टाकला. तर अगदी 5 रुपयाची पुडी असते ना, त्यात लवकर थोडासा नॉर्मल टाकायचा आहे, फक्त टेस्ट येण्यासाठी. तिखट पाण्यासाठी तर आपण आपले मसाले घरचे अगोदर टाकले होते. आता व्यवस्थित असं ह्याला ना हे करून घ्यायचं आहे, तेलामध्ये मस्त असं परतून घ्यायचं आहे. आणि आपल्याला ही सोयाबीन आहे ना
मसाला पूर्ण तेल सुटला मसाल्याला, तेल सुटलं की मग आपल्याला सोयाबीन आहे त्यामध्ये व्यवस्थित असं सगळं पाणी आपल्या बाहेर काढून व्यवस्थित पिळून आपल्याला सोयाबीन याच्यामध्ये टाकून द्यायचं. तर बघा मग अशा पद्धतीचे सगळं मिक्स करून घ्यायचं चमच्याने आणि मस्त अशी सोयाबीन तुम्ही अशी पण डायरेक्ट खाऊ शकता. आता कारण शिजवायची तर सोयाबीनला गरज नाही, पूर्ण हे झालेली होती, भिजलेली होती आपली, मस्त सॉफ्ट झालेली होती सोयाबीन. आता हे जे काही मिक्सरच्या भांड्यामध्ये उरलेला मसाला चिटकलेला असतो ना, तर ते सुद्धा थोडंसं पाणी टाकून मिसळून आपल्याला तेच पाणी ॲड करायचं आहे. आणि तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी आहे ना, म्हणजे भाजीची पातळ घट्ट, तर तशी तुम्ही ठेवायची. आता इथं खूप घट्ट नको, म्हणजे पातळ अजिबात नको करायची, आम्हाला पूर्ण घट्ट करायची होती. जसं आपण सुकं मटण वगैरे करतो ना, तर तशीच पद्धतीने करायची. खूप मस्त आणि टेस्टी होते. आणि इथं नॉर्मल थोड्या वेळ तर ताट मी झाकून ठेवत होते, पण मीठ राहिलं होतं टाकायचं, तर ते मीठ टाकून घेतलं मी. तुम्ही तुमच्या चवीपुरतं कमी जास्त मीठ टाकू शकता. आता इथं मला सवय लागलेली आहे 4 माणसाची भाजी बनवायची, तर तेवढीच मी बनवते. अगदी थोडीच लागते, कारण मुलं पण काही जास्त खात नाही भाजी. तर सोयाबीन असेल तर खातेत नुसती थोडीफार, प्युरीसोबतच जास्त खाते भाजी, जास्त लागतच नाही आम्हाला, त्यामुळे खूप थोडी भाजी असते आमची. आणि एकदम छोट्या कढईमध्ये केली तरीसुद्धा ती तेवढी दिसती बघा. आणि त्यानंतर थोड्या वेळ झाकून वगैरे ठेवलं, झाकण उघडून मग नंतर कोथिंबीर शेवटला टाकली, गॅस बंद करून टाकला. तर बघा मस्त अशी भाजी झालेली आहे. खूप सुंदर दिसत होती, पण मोबाईलमध्ये एवढं वाटत नव्हती, पण रिअल तुम्ही बघितली ना तर खरंच खूप छान दिसत होती. असं वाटत होतं की चिकनच आहे. आता जर जे नॉनव्हेज खात नाहीत, व्हेज असतात, तर त्यांना ही भाजीचं बनवून खाल्ली तर चिकनचा फ्लेवर येतो याच्यामध्ये, मटन चिकनचा. कारण इतकी छान अशी टेस्टी भाजी बनते ना, तुम्ही मटन चिकन काय खाता, ही भाजी बनवून बघा, खूप टेस्टी बनते. तर चला आता मी लगेच ताट करून घेते त्यांना वाढायला, त्यांना भूक लागली होती. तसं आम्ही सगळे एकदमच सोबतच जेवतो, तर सगळ्यांनाच ताटं वाढून घेते. पण तिकडे घ्यायच्या अगोदर मी आता एक ताट बनवून घेते. मस्त अशी भाजी घेतली, मस्त गरम गरम वाफा निघत होत्या त्याच्या. आणि मग सॅलेडमध्ये लिंबू, कांदा, टमॅटो घेतलं, थोडंसं भाकरी मोडून घेतली आणि मस्त अशी तव्यावर मिरची भाजली होती. त्यांना ना अशी मिरची खूप आवडते, म्हणजे आमच्या आहोंना माझ्या, तर खूप आवडते त्यांना अशी मिरची खायला भाजी भाकरीसोबत. तर बघा मस्त असं बेत झालेला आहे. आणि आता मी त्यांना देते आणि विचारते पण कसं झालेलं आहे, त्यांच्या तोंडातून ऐका. तर बघा इथं विशाल काय करत होता. आता पप्पा टीव्ही बघत आहे. सरांना इकडे बघा. आपण सोयाबीन केली, कांदा केलं, चपाती आहे. कशी झाली हे कशी झाली? आता आम्ही पण बसतो जेवायला. त्यांना विचारलं भाजी कशी झाली, तर ते म्हणते चांगली झाली. तर चला आजचा व्हिडिओ इतकाच. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.